वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. कपाशी, तूर असो किंवा इतर पिकं असो, वन्य प्राण्यांमुळे मोठं नुकसान होतं आणि या संदर्भात उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी देवळीचे आमदार राजेशभाऊ बकानी यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला. आपल्यासोबत राजेशभाऊ बकानी आहेत, आमदार देवळीचे. भाऊ, काय सांगाल आपण विधानसभेमध्ये या संदर्भात मुद्दा उपस्थित केला? असं आहे की माझ्या मतदारसंघामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये रोही असेल, जंगली डुक्कर असेल, याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे. रात्री बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मालाच्या रखवालीसाठी शेतामध्ये जावं लागते. याचा उपाय म्हणून काल मी सभागृहामध्ये विषय मांडला की मध्य प्रदेशच्या शाहजहाँपूर जिल्ह्यामध्ये साधारण त्या ठिकाणी बोमा नावाची एक पद्धत त्या ठिकाणी राबवण्यात आली, जे दक्षिण आफ्रिकेच्या कन्झर्वेशन सोल्युशनसोबत MOU करून ती पद्धत बोमा टेक्निक त्या ठिकाणी त्यांनी आणलं आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये असणाऱ्या जेवढेही शेतकरी आहे त्यांना दिलासा देण्यात आला. आता ही पद्धत काय आहे, तर ही पद्धत अशी आहे की दक्षिण आफ्रिकेतले त्या ठिकाणी असणारे, त्याच्यामध्ये ज्यांची स्पेशालिटी आहे ते लोक त्या ठिकाणी येतात आणि कमी उंचीवरून हेलिकॉप्टर उडवून ज्या ज्या ठिकाणी असे प्राणी उपद्रव देणारे प्राणी आहेत त्यांना एकत्र हाकलत नेतात आणि बोमा नावाचं एक V आकाराचं एक इन्क्लोजर असते, त्या इन्क्लोजरमध्ये त्यांना बंद करतात आणि ट्रॅक्युलायझेशन न करता, म्हणजे त्यांना बेहोश न करता रिझर्व फॉरेस्टमध्ये त्यांना सोडण्यात येतं आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तेथील असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. माझा विषय हाच होता की जर का मध्य प्रदेशमध्ये बोमा टेक्निक वापरण्यात येतं तर महाराष्ट्रामध्ये हे टेक्निक का वापरण्यात येत नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते टेक्निक जर वापरलं तर या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. आता 2 दिवसापूर्वी बिबट्याचा विषय असेल, वाघाचा विषय असेल, त्या ठिकाणी सभागृहामध्ये ऐकलं की वाघ गावामध्ये शिरतो आहे, बिबट्या गावामध्ये शिरते आहे, त्याच्यामुळे जंगलामध्ये शेळ्या मेंढ्यांना सोडा. माझं म्हणणं हे होतं की जंगलामध्ये शेळ्या मेंढ्यांना सोडण्यापेक्षा या ठिकाणी ज्या प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास आहे, नीलगाय असेल, हरण असेल, डुक्कर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान या ठिकाणी ते करत आहे, यांना पकडून जंगलामध्ये सोडा. म्हणजे शेळ्या मेंढ्या सोडण्यापेक्षा यांना जर सोडलं तर बिबट्या आणि वाघ गावामध्ये येणार नाही. हा विषय मोठ्या ताकदीने मी सभागृहामध्ये मांडला आणि मला त्या ठिकाणी मी निश्चिंत आहे की मला 100% याच्यामध्ये या बोमा टेक्निकवर महाराष्ट्र सरकार 100% विचार केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच बोमा पद्धतीवर, टेक्निकवर राज्य शासन नक्कीच विचार केला असा विश्वास आमदार राजेशभाऊ बकानी यांनी व्यक्त केला आहे. महेश मुंजिया, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.